नवी मुंबईतील कामोठ्यात राहणारे सुधीर भागोजी मोरे वय वर्ष 52 हे आपली स्कूल बस क्रमांक MH04GP0949 ने कामोठे आणि पनवेल येथील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचा व्यवसाय करतात। दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते विद्यार्थ्यांना घेऊन कामोठे परिसरात सोडण्याकरता नेहमीप्रमाणे निघाले। खांदा कॉलनीमध्ये किया शोरूम समोर ते आले असता वाहतूक कोंडीमध्ये सफेद रंगाच्या वॅगनर कार क्रमांक MH04HF8665 च्या चालकानं कार अचानक उजव्या बाजूला घेतल्यानं स्कूल बसचा पुढील भाग कारला मागील बाजूस थोडासा घासला गेला। यावेळी राग अनावर झालेल्या कार चालकानं सुधीर मोरे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तसेच गाडी खाली उतरून सुधीर मोरे यांना स्कूल बसमधून ओढून खाली काढण्याचा प्रयत्न केला। मात्र सुधीर मोरे यांनी कार चालकाला आपण कामोठे पोलीस ठाण्यात जाऊ असं सांगितलं आणि ते घटनास्थळावरून निघाले। मात्र वॅगनर कार चालकानं त्यांचा पाठलाग केला। स्कूल बस कामोठे सेक्टर 22 येथे आली असता कार चालकानं कार बस समोर आडवी घातली। सुधीर मोरे यांना शिवीगाळ करत गाडी बाहेर खेचलं आणि बांबूनं जबर मारहाण केली। डोक्यावर लाकडी बांबूनं वार केल्याने सुधीर मोरे रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडले होते। त्यानंतर कार चालक तेथून पळून गेला। यानंतर सुधीर मोरे यांना MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। मात्र या राडेखोर कार चालकाला पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मोरे कुटुंबियांनी केली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।